मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. मार्केटमध्ये तोच पैसा लावा की जो तुम्ही 3 ते 5 वर्ष, कमीत कमी 3 ते 5 वर्ष तुम्हाला तो लागणार नाही. 3 ते 5 वर्ष जर तुम्ही मार्केटमध्ये टिकले तर निश्चितच तुमचा पैसा हा मार्केटमध्ये बनलेला तुम्हाला दिसेल आणि तो पैसा झपाट्यानं वाढला की तुम्हीही मार्केटमध्ये पुढे टिकू शकाल. त्यामुळे तो पैसा लावूच नका जो की तुम्हाला 4-6 महिन्यानंतर लागणार आहे. कारण 4-6 महिन्यामध्ये मार्केट खाली जाईल का वर जाईल हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे तोच पैसा लावा जो की तुम्ही 3 ते 5 वर्षापर्यंत ठेवू शकाल. दुसरी गोष्ट, ज्या कंपनीत तुम्ही पैसा लावणार आहात त्या कंपनीचे वाढणारे सेल्स बघा. कंपनीचं ग्रोथ त्याच्यावरच राहते की तिचे सेल्स हे कंटिन्यू वाढणारे असले पाहिजे, वर जाणारे असले पाहिजे. त्याचबरोबर तिचं प्रॉफिटही आपल्याला वाढलेलं दिसलं पाहिजे. सेल्स आणि प्रॉफिट वाढत असेल त्याचबरोबर कंपनीचं मॅनेजमेंटही चांगलं पाहिजे. ही झाली कंपनीची ग्रोथ. त्याच्यानंतर ती कंपनी ज्या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्राचीही ग्रोथ बघा, जी की भरपूर मोठी असली पाहिजे, ज्यामुळे कंपनीला भविष्यात वाढ होण्याची शक्यता ही जास्त असते. व याबरोबर कंपनी जर डिस्काउंटवर मिळत असेल, म्हणजे कंपनीवरून जर कंपनीवर मध्ये सूट मिळत असेल प्राईजमध्ये, तर अजून चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्याचबरोबर जर ती कर्जमुक्त मिळत असेल तर ते सोन्याहून पिवळं आहे. अशा कंपन्यात जर पैसा लावला आणि आपण थोड्याशा प्रॉफिटला विकलं नाही, टिकलं, तर पैसा हजारो पटीत बनण्याचा दम अशा कंपनीत असतो. अशा काही गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपला पैसा बनू शकतो व आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. मित्रांनो, ही आजच्या पेपरची बातमी आहे की परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून 6 वर्षात 3.5 लाख कोटी रुपये काढलेले आहेत. मागच्या 6 वर्षामध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी 3.5 लाख रुपये काढले, पण देशी गुंतवणूकदारांनी म्हणजे आपण सर्वांनी 6.7 लाख कोटी रुपये गुंतवलेत. म्हणजे त्यांनी जेवढे काढले त्याच्यापेक्षा जास्त, डबलपेक्षाही जास्त आपण पैसा ह्याच्यामध्ये गुंतवलेला आहे. जवळपास डबल एवढा पैसा आपण गुंतवलेला आहे. आणि जर आपण अशा पद्धतीनं मार्केटमध्ये गुंतवू तर नंतर जेव्हा FII किंवा हे परदेशी गुंतवणूकदार पुन्हा भारतात गुंतवणूक करील तेव्हा आपला पैसा हा भरपूर वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. आता इथे एक बातमी दिली की उद्या वाचा, सेन्सेक्स 2-3 वर्षात 1 लाखाचा पल्ला ओलांडेल. तुम्ही इथं बातमी बघू शकता. उद्याच्या पेपरला ते येईल. आणि जर सेन्सेक्स 1 लाखाच्या पुढे जाणार असेल तर आपला पैसा हा बनणारच आहे. चांगल्या कंपनी जर पैसा गुंतवला तर पैसा हा 100% बनेल. दुसरी बातमी बघा, आत्मनिर्भर शेअर बाजार. तर या बातमीमध्येही आपल्याला हे दिसत आहे की घरगुती गुंतवणूकदार जे आहेत, इथं तुम्ही बघू शकता ह्या रंगामध्ये आणि या निळ्या रंगामध्ये परदेशी गुंतवणूकदार आहेत. आणि 2018 पासूनचा हा कालावधी दाखवलेला आहे. तर 2018लाही परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढलेले आहेत. 19ला 0.39 लाख कोटी टाकलेले आहेत. 20ला टाकलेले आहेत 0.65. त्याच्यानंतर 21 पासून परदेशी गुंतवणूकदारांनी पैसा काढलेला आहे. 22ला भरपूर काढला होता, आता 23ला थोडासा काढलेला आहे. आणि पण यावेळेस आपले घरगुती गुंतवणूकदार आहेत त्यांनी पैसा कंटिन्यू टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो. फक्त कोविडमध्येच आपण पैसा काढला होता. त्याच्यानंतर सतत आपली मार्केटमध्ये अशी वाढ झालेली आहे की परदेशी गुंतवणूकदारांनी जेवढे काढले त्याच्यापेक्षा जास्त आपण टाकलेले आहेत. आता परदेशी गुंतवणूकदार जेव्हा येतील आणि इथं जेव्हा ते पैसा टाकायला चालू करतील तर मार्केट हे वर जाणारच आहे. त्यामुळं थोडीशी दम धरा आणि चांगल्या कंपन्यात पैसा गुंतवा. आपला पैसा 100% बनेल. आजचं मार्केट जर पाहिलं तर आजचं मार्केट हे आपल्याला मायनस झालेलं पाहायला मिळते. पुन्हा एक संधी आपल्याला गुंतवणुकीची आहे. 616 अंकाची घसरण BSE सेन्सेक्समध्ये आणि 160 अंकाची घसरण निफ्टी 50मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि जवळपास 3.21 लाख कोटी हे आज मायनस झालेले. माझाही पोर्टफोलिओ मायनस होता, तुमचाही असेल. पोर्टफोलिओ मायनस होता की नाही हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आजच्या व्हिडिओकडे वळूया. आज जर पाहिलं तर हिंदुस्तान फूड हा सपोर्टवर आलेला आहे. त्यामुळं मी ही कंपनी घेतलेली आहे आणि मागच्या 5 वर्षात ह्या कंपनीनं 533% रिटर्न म्हणजे जवळपास 6.5 पट पैसा ह्या कंपनीनं केलेला आहे.
इथं बघू शकता कंपनी ही 2019 पासून लिस्ट झालेली आहे आणि या कंपनीचा ट्रेंड असा आहे की साइडवेज चालते, पुन्हा एक जंप, पुन्हा साइडवेज, पुन्हा जंप आणि पुन्हा आता साइडवेज कंपनी ही चालत आहे. डिस्काउंट पण देते साइडवेज चालते वेळी. आता कंपनीची वर जाण्याची तयारी कंपनी करत आहे असं दिसायला हरकत नाही आणि जवळपास वरून 30% डिस्काउंट ह्या कंपनीमध्ये आपल्याला मिळत आहे. ह्या कंपनीचा मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप 5,000 करोडचा आहे. छोटी कंपनी आहे. पी हा 62चा पाहायला मिळत आहे. सेल्स बघा, या कंपनीचे सेल्स आपल्याला कंटिन्यू वाढलेले दिसत आहेत आणि प्रॉफिटही वाढलेलं दिसत आहे. फक्त प्रॉफिट मार्जिन थोडंसं कमी असल्यामुळं आपल्याला इथं दिसत नाही, पण चांगले प्रॉफिट या कंपनीने जनरेट केलेले आहेत. इथं बघू शकता रेव्हेन्यू मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी 27% वाढलेला आहे आणि नेट इन्कम 59% वाढलेला आपल्याला पाहायला मिळते, कारण 25% मार्जिन वाढलेलं आहे. चार्ट जर बघितला तर एकदम आता सपोर्ट कंपनी आलेली आहे. तुम्ही इथून बघू शकता या कंपनीचा हाच रेजिस्टन्स होता आणि तिथंच आता ह्या कंपनीचा 500चा सपोर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. एकदम सपोर्टवर कंपनी आहे आणि तुमच्याकडे ही कंपनी नसेल तर ही कंपनी चांगला रिटर्न देऊ शकते. पुन्हा जर मायनस झाली तर ती 450 पर्यंत ही कंपनी येऊ शकते. तर हे 2 सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा आणि त्याप्रमाणे गुंतवणूक करायची की नाही तुम्ही निर्णय घेऊ शकता. पुढची कंपनी आहे आयडिया फोर्ज. ड्रोनच्या क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी जशी लिस्ट झाली तेव्हापासून 43.87 म्हणजे जवळपास 44% मायनसमध्ये मिळत आहे आणि तुम्ही बघू शकता ही 43% कंपनी आपल्याला इथं मायनसमध्ये मिळत आहे. ह्या कंपनीचा मार्केट कॅप फक्त 3,000 करोडचा आहे. ड्रोनचं क्षेत्र पुढं चालणारच आहे भविष्यामध्ये, तर त्यामुळं ही कंपनी ठेवायला हरकत नाही. नवीन लिस्ट झालेली छोटी आहे. सुरुवातीला ही कंपनी तुम्ही बघू शकता नेट इन्कम हे मायनसमध्ये होते, आता ती प्रॉफिटमध्ये आलेली आहे. मागच्या वर्षीपेक्षा थोडे ह्या वर्षी प्रॉफिट कमी झालेत, पण सेल्स वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रॉफिट का कमी झाले? कारण त्याचं मार्जिन जे आहे ते कमी झालेलं आहे. नेट प्रॉफिट मार्जिन 37% कमी झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. त्यामुळं इथं नेट इन्कम आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतं, पण रेव्हेन्यू हे वाढलेले आहेत, सेल्स हे वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चार्ट जर बघितला तर चार्ट अजूनही खाली जाईल की नाही सांगता येणार नाही, पण ती 700चा सपोर्ट तिनं पहिला घेतलेला आहे आणि आता इथं 700च्या जवळ 727वर ती चालू आहे. तर तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवा. जर कंपनी 700वर आली तर काही क्वांटिटी ॲड करायला हरकत नाही. त्याच्यानंतर क्लीन सायन्स आणि टेक्नॉलॉजी. ही कंपनी केमिकलची चांगली कंपनी आहे आणि वरून आपल्याला 48%चं डिस्काउंट इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या प्राईजला ती लिस्ट झाली होती त्याच्यापेक्षा खाली ही कंपनी आपल्याला मिळत आहे. हिचं मार्केट कॅप 14,000 करोडचं मार्केट कॅप आहे. पी पाहिला तर 56चा पी आपल्याला पाहायला मिळत आहे. हिचे रिव्हेन्यू बघा, कंटिन्यू हिचे रिव्हेन्यू आपल्याला वाढलेलेच पाहायला मिळत आहेत आणि प्रॉफिट पण चांगलं वाढलेलं आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी ह्या कंपनीच्या चांगल्या आहेत आणि रिव्हेन्यू 36% मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी वाढलेला आहे आणि नेट इन्कम 29% वाढलेला आपल्याला इथं पाहायला मिळते. तरीही प्रॉफिट मार्जिन -5% आपल्याला झालेला आहे, तरी इन्कममध्ये तेवढा काही फरक पडलेला नाही. चार्ट जर बघितला तर चार्ट तुम्ही बघू शकता, हा सपोर्ट होता, त्याच्यानंतर हा सपोर्ट होता, त्याच्यानंतर हा, त्याच्यानंतर आता इथं चालूच आहे. मला वाटतं हळूहळू थोडी तिची सपोर्ट वर होत जात आहेत. मार्केट पडल्यामुळे ही कंपनी खाली आली, नाही तर ही कंपनी खाली मिळणार नाही. तरीही तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवा. असेल तर थोडी क्वांटिटी ॲड करायला हरकत नाही. ती पहिला सपोर्ट इथं 1300चा घेऊ शकते. तर बघा, आणि खाली आली तर मग 1200चा सपोर्ट ती दुसरा इथं घेऊ शकते. दोन्ही सपोर्ट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. पुढची कंपनी आहे अल्काइल अमाइन. ही कंपनी प्रथमच आपण चर्चा करीत आहोत. वरून खूप डिस्काउंट ह्या कंपनीमध्ये आपल्याला मिळत आहे, पण ह्या कंपनीचे तुम्ही बघा रेव्हेन्यू कंटिन्यू वाढलेले आहेत आणि प्रॉफिट 2021 पर्यंत चांगले वाढले होते, पण थोडे 22ला डाऊन झालेले आहेत आणि आता तिनं मेंटेन केलेलं आहे. प्रॉफिट जास्त पडू दिलेले नाहीत. प्रॉफिट मार्जिन तिचं थोडंसं आपल्याला -6%चं प्रॉफिट मार्जिन हे कमी झालेलं आहे. नेट इन्कम मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी
वाढ आपल्याला पाहायला मिळते 1% आणि रेव्हेन्यू 9% वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. तर इथून कंपनी वर जाऊ शकते. वरून डिस्काउंट जर पाहायचं झालं तर वरून आपल्याला 50% डिस्काउंट म्हणजे बाय वन गेट वन फ्री अशी ही कंपनी मिळत आहे. मार्केट कॅप 10,000 करोडचा आहे. 67चा PE आपल्याला पाहायला मिळत आहे. चार्ट जर बघितला तर चार्ट हा 2100चा सपोर्ट होता आहे या कंपनीला आणि ती सपोर्टवरच सध्या आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण ती 2104वर सध्या चालू आहे आणि इथून खाली आली तर ती 2000चा सपोर्ट घेऊ शकते. 2 सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर ज्योती रेजिन्स ही कंपनी एकदम चांगली कंपनी आहे आणि हिनं गुंतवणूकदाराला भरपूर पैसा बनवून दिलेला पाहायला मिळत आहे. वरून डिस्काउंट जर पाहिलं तर आपल्याला 24%चं डिस्काउंट, जवळपास 25%चं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळतं आहे. मार्केट कॅप 1000 करोडचा आहे. फक्त PE पाहिला तर 24चा आहे. तर PE पण चांगला आहे आणि मार्केट कॅप पण छोटा आहे. ही कंपनी भरपूर पैसा भविष्यामध्ये बनवून देऊ शकते, कारण क्षेत्रही भरपूर मोठं आहे या कंपनीचं. रेव्हेन्यू बघू शकता कसे वाढलेले आहेत. आता घरं बांधकाम होणार, फर्निचर होणार, तर त्या क्षेत्रामध्ये ॲडेसिव्ह क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करते आणि प्रॉफिटही हिनं चांगलं वाढवलेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. इथं बघू शकता नेट प्रॉफिट मार्जिन मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी 63% वाढलेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि नेट इन्कम 134% वाढलेलं आहे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी. रेव्हेन्यू जर पाहिलं तर 43%ची वाढ आपल्याला त्याच्यामध्ये दिसत आहे. चार्ट जर बघितला तर चार्ट 1314चा सपोर्ट आहे इथं. तिथून खाली आली तर नंतर 1200, तिथून खाली आली तर 1100चा सपोर्ट ही कंपनी घेऊ शकते. 100 रुपयाच्या सपोर्टवर ही कंपनी चालत आहे. तर हे 3 सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा. कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते. अजून एक जर सांगायचं झालं तर या कंपनीमध्ये हा यू पॅटर्नचा ब्रेकआउट ती देणार होती. तुम्ही इथं बघू शकता हा इथं ब्रेकआउट देणार होती, पण ते ब्रेकआउट दिला नाही, खाली आली. तर इथून जेव्हा वर जाईल आणि ब्रेकआउट देईल 1800चा तर ही कंपनी मग भरपूर वर जाऊ शकते. मित्रांनो, तुमचा पोर्टफोलिओ जर रिव्ह्यू करायचा असेल, पोर्टफोलिओमध्ये कोणत्या कंपन्या पाहिजे किंवा कोणत्या कंपन्या नको हे जर तुम्हाला समजत नसेल, तर तुम्हाला तो पोर्टफोलिओ रिव्ह्यू करायचा असेल तर तो पोर्टफोलिओ तुमचे स्क्रीनशॉट माझ्या ईमेल आयडीवर तुम्ही पाठवा. मी ईमेल आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि तुमचा पोर्टफोलिओ आल्यानंतर मी तो रिव्ह्यू करेल. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे, कोणताही कॉल किंवा टिप्स नाही आहे. तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.